हाल ही में महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना की ओर से शिक्षक सेना राज्य प्रमुख और मुंबई शिक्षक आमदार जम्मू अभ्यंकर के आदेशानुसार दिनांक 26 जून से 26 जुलाई तक श्री उद्धव ठाकरे के जन्मदिन के उपलक्ष्य में प्रेरणा महीना मनाया गया, जिसमें संपूर्ण महाराष्ट्र के सभी जिलों में शिक्षक सेना पदाधिकारियों और कार्यकर्ताओं द्वारा करीब 3 लाख पौधे वृक्षारोपण कार्यक्रम के माध्यम से लगाए गए। इसमें उत्कृष्ट कार्य करने वाले जिलों को आज दिनांक 23 अगस्त 2025 को मुंबई के शिवाजी मंदिर में पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे के हस्ते सम्मानित किया गया, जिसमें चंद्रपुर में आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम में उल्लेखनीय कार्य करने के लिए चंद्रपुर के शिक्षक सेना जिला अध्यक्ष राजेश नायडू को सम्मानित किया गया। इस अवसर पर आयोजित कार्यक्रम में पूरे महाराष्ट्र से 1000 से अधिक शिक्षक और वहां आए थे। शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ने महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना की गतिविधियों की अत्यंत तारीफ करते हुए श्री जम्मू अभ्यंकर के कार्यों की तारीफ की प्रशंसा की। उन्होंने कहा कि शिक्षक ही समाज सुधार सकता है, मगर भाजपा में अधिकतर अनपढ़ नेता होने की वजह से वे देश को दिशाहीन नेतृत्व दे रहे हैं। कोणत्या तरी दुसऱ्या कामाकरता आपलं काम सोडून किंवा रजा टाकून तुम्ही काय बैठकीला या असं म्हणणं फार मोठं धारिष्ट्याचं आहे। अनेक कार्यक्रमांना आपण बघतो की शिक्षकांना जर बोलावलं तर ते आपलं स्वतःचं कर्तव्य जे आहे अध्यापनाचं ते सोडून कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित सर्वसामान्यपणे राहत नाही, परंतु साहेब येणार आहेत आणि ते काहीतरी आपल्याला नवीन सांगणार आहेत, आपल्या प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही गुरुमंत्र ते देणार आहेत। या आशेने या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी शिक्षक आले, ही खरी गोष्ट आहे। दुसऱ्या सगळ्या प्रकारच्या कायद्याचं ज्ञान आहे, कोणीही अडवणूक करू शकत नाही, बहाणे सांगू शकत नाही। अमुक या GR मध्ये तमुक त्या सर्क्युलर मध्ये आणि ऍक्ट मध्ये अमुक नमूद केलेलं आहे वगैरे अशा प्रकारच्या थापा मारून शिक्षकांचे प्रश्न लांबवणीवर ज्या लोकांचा कटाक्ष असतो त्यांना उत्तर देण्याकरता शिक्षक सेनेची भक्कम तयारी असते, ते एक कारण आहे। शिवसेनेचा आमदार आपण सगळ्यांनी मेहनत करून निवडून दिला। आज 1 वर्ष पूर्ण होते त्यांच्या कार्याला आणि कार्याचा अहवाल अभ्यंकर साहेब तुम्ही प्रकाशित करताय। मला नाही वाटत यापूर्वी कधी शिक्षक मतदारसंघातल्या आमदारांनी त्याचा कार्याचा अहवाल प्रकाशित केला, कारण आपल्या लोकप्रतिनिधीने आपल्या कार्याचा अहवाल प्रकाशित करावा हा दंडक शिवसेना प्रमुखांचा। मग आपले नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, सगळेच जण आपण गेल्या वर्षी काय काय केलं, नाहीतर अनेकदा असं होतं की निवडणुकीमध्ये वारेमाप सगळी आश्वासनं दिली जातात आणि 5 वर्षांत तीच आश्वासनं नव्या नावाने पुन्हा दिली जातात। शिवसेना प्रमुखांनी सांगितलं तसं नाही, जर तुम्ही एखादं काम करणार असाल तरच बोला आणि जे बोलाल ते करून दाखवा। आणि त्यानुसार अभ्यंकर साहेब तुम्ही खरोखर त्या शिवसेना प्रमुखांच्या शिस्तीला जागून आपल्या पहिल्या वर्षाचा कार्य अहवाल प्रकाशित करतात आणि अहवाल पूर्ण भरलेला आहे, म्हणजे असा पोकळपणा त्याच्यात काही नाही, अगदी पुराव्यानिशी अहवाल आहे, कारण त्याच्यामध्ये फोटो आहे। तसा मी विधिमंडळात फार कमी जातो। पहिल्यांदा मुख्यमंत्री होतो तेव्हा दोन्ही सभागृहात मला येता जाता यायचं, आता मंत्रीपद नाहीये आणि परिषदेचा मी सदस्य आहे, त्याच्यामुळे मी आणि अभ्यंकर साहेब जसं तुम्ही म्हणता ना आम्ही एका वर्गातले, तसे आम्ही एका सभागृहातले आहोत। मी जास्त बोलत नाही, पण अभ्यंकर साहेब ज्या ज्या वेळेला बोलतात तेव्हा मुद्देसूदपणे आणि प्रशासकीय अनुभव असल्यामुळे कोणता GR, आता मला देसाई साहेब सांगत होते की यांना कोणता GR कधी काढलाय बरोबर माहिती आहे, वर्मावर कसं बोट ठेवायचं हे त्यांना अगदी अचूक माहिती, अचूकपणाने ते मुद्दे मांडतात। समोरच्या मंत्र्याला थातूर मातूर उत्तर देता येत नाही, कारण त्यांना माहिती आहे की हा तयारीने आलेला माणूस आहे। म्हणजे त्यांचं मला खरंच आज कौतुक करायचंच आहे, कारण अख्खी कारकीर्द अभ्यंकर साहेब तुमची प्रशासकीय सेवेमध्ये गेली, म्हणजे सरकारच्या बाजूने थापा मारणं किंवा असं असतं, आणि ती कारकीर्द झाल्यानंतर अनेक जण असे असतात की लोकप्रतिनिधी होतात किंवा काहीतरी एखादं पद भूषवतात
पण जाऊ दे ना, मला काय करायचं, आजचा आला दिवस गेला दिवस मला काय पडलं त्याच्यात. पण तसं नाही, त्यांनी संपूर्ण तो जो काही अनुभव आहे तो पणाला लावून शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी लढताय. माना पानाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला. खरेदीला वरसिधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला.